नमस्कार, मी रेणुका. माझ्या एक विचार चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खास व्यक्तिमत्व घेतो आणि काही वादग्रस्त आणि अगदी मुद्देसूद बोलणारी घेतो. आणि असंच एक खास व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे, ते म्हणजे राजेंद्र आव्हाड सर. आणि त्यांची ओळख करून द्यायची झाली तर ते मशाल या गटातून तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून बोनकोडेमध्ये, जिथे सगळ्यांचं लक्ष आहे, का कारण की ज्यांनी नवी मुंबईमध्ये वर्चस्व गाजवलं अशा एका कुटुंबाचे सगळे उमेदवार हे बोनकोड्यामधून उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात आज सर उभे आहेत. तर सर, खरं तर या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझा पहिला प्रश्न आहे सर, आज अपोजिशन खूप स्ट्रॉंग आहे असं म्हणता येईल, कारण की त्यांचं नवी मुंबईत बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काय भूमिका आहे त्यांच्या विरोधात उभं राहण्याची? बस एक लोकशाही मार्गाने मला जिंकायचं आहे. मला कुणाही विरुद्ध काही बोलायचं, ते फार मोठे व्यक्ती आहेत, आपण खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर. आणि आपल्याला लोकशाहीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांतून निवडून येण्याचा जो मार्ग आहे चांगला, तो मी निवडलेला आहे आणि लोकांसमोर मी मतं मागायला जाणार आहे. सर, तुम्ही म्हणालात लोकशाहीचा मार्ग, तो काही सोपा नव्हे, तो खूप खडतर आहे. तर या लोकशाहीच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी तुम्हाला अडथळे आले असतील, फॉर्म भरण्याच्या वेळी काही गोष्टी घडल्या असतील, थोडे आतले पत्ते तुम्ही उलगडलेत तर आम्हाला आवडेल. नाही नाही नाही, बघा, प्रत्येक राजकारण हे असंच असतं. कारण जसं मला जास्त कळतंय तेव्हापासून मी या राजकारणात आहे, पण एवढा ॲग्रेसिव्ह नव्हतो. पण आता राजकारणातले डावपेच फार वेगळे असतात. मोठ्या लोकांचे तर डावपेच फारच वेगळे असतात. मला फॉर्म भरताना काही तकलीफ नाही झाली, पण फॉर्म भरल्यानंतर थोडेसे आता शेवटी त्यांचं घराणं आहे, त्यांना आपला वचक बसवायचं आहे, त्यासाठी मला खूप साऱ्या अडचणी आल्या फॉर्म भरल्यानंतर माघार घेण्यासाठी. अडचणी आल्या म्हणजे मॅनेज वगैरे? हो हो हो, असं झालं सर? झालं झालं. हो, पण मॅनेज नाही झालात तुम्ही? नाही, देवाच्या कृपेने सर्वांचे आशीर्वाद होते, सर्वांचा आशीर्वाद पाठीशी होता, त्यामुळं मी काही डगमगलो नाही आणि फॉर्म तसाच ठेवला मी. सर, काही चॅलेंजेस वाटतात मग? असं असतं काही चॅलेंज नाही, वाटतं की जनता पाठीशीच आहे. सर, त्यांचं कार्य नवी मुंबईतही आहे. म्हणजे नवी मुंबईचं एक बोलतात ना, एक नवी मुंबई इज इक्वल टू नाईक असं म्हटलं जातं. हो हो. तर मग त्या अनुषंगाने तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? त्यांना काम त्यांचं बघा, ते फार बलाढ्य आहेत आणि त्यांच्यासमोर आपण खूप छोटे आहोत. पण माझ्या पाठीशी पक्ष उभा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट माझ्या पाठीशी उभा आहे आणि माझी जनता माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे मला कुठल्या संकटाला मला असं वाटत नाही. हां, थोडासा माणसाला एक फॅमिली असते, प्रेशर असतो, पण त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं मला दडपण नाही आहे. त्यांनी कितीही दडपण आणलं, कुठल्या गोष्टीला मला सामोरं जायची माझी ताकद आहे. सर, मला खरं तर तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या समाजकारणाबद्दल खूप बोलायचं आहे, पण तुम्ही इथे यायला सुद्धा, या पॉडकास्टला सुद्धा एका कारणामुळे उशीर झाला. तर ते काय होतं सर? नाही, आम्ही लोकशाही मार्ग जो असतो, लोकशाहीच्या मार्गाने आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आपला प्रचार करणं हे एक आपला मूलभूत अधिकार आहे. ते प्रचारासाठी आम्ही बालाजी गार्डन या ठिकाणी गेलो असताना माझे जे आत्ता प्रतिनिधी, जे भाजपमधून जे सागरजी नाईक उभे आहेत, त्यांचे वडिलांची मी त्यांना रिक्वेस्ट करायला गेलो की मला बालाजी गार्डनमध्ये प्रचार करू द्या. तर त्यांनी मला एनकेन प्रकारे तिथं अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आताच नाही जाऊ दिलं? नाही जाऊन दिला. मग पुढे काय केलं तुम्ही? पुढं थोडंसं त्यांच्या तोंडून एक शब्द आला, माझं पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आणि त्यांच्याच तोंडून एक शब्द आला की एकनाथच्या जीवावर, पैशाच्या जीवावर उड्या मारतायत. तेव्हा माझं थोडंसं ॲग्रेसिव्हनेस पुढे आला आणि मी त्यांच्यावर थोडा भडकलो, तुम्ही असं कसं बोलू शकता. त्याच्यावरून थोडासा वाद झाला. पण सर, बघा, म्हणजे लोकशाहीचा आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, आणि लोकशाहीच्या मार्गावर चालताना जेव्हा अशा अडथळे येतात तेव्हा मनाला कसा आधार देत असाल तुम्ही? स्वतःच्या मनाला आधार द्यायचा. ह्या गोष्टी होतच असतात, कारण ह्या एवढ्या बलाढ्य व्यक्तींसोबत आपण लढतोय, ह्या गोष्टी छोटे आघात येणारच. का ते बलाढ्य आहेत? काय जोरावर तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय? पब्लिकच्या जेव्हा माझ्या मागे जो समाज उभा आहे सगळा टोटल, म्हणजे असं माझाच समाज नाही की मी आत्ता एवढी 20 वर्षे 25 वर्षे त्या एरियात राहतो. सर्वांच्या सुखदुःखात जे मला बोलवतील, त्यांच्या सुखदुःखात, कोणी विरोधक असू,
कोणी नसू, कोणी आपले चहते असू, कोणी चाहते नसू, प्रत्येक सुख दुःखात मी त्या ठिकाणी हजर राहतो. सर, तुम्ही बोललात ती गोष्ट मी काही ठिकाणाहून ऐकली की तुम्हाला इमर्जन्सी अण्णा म्हणतात. हो हो. म्हणजे राजेंद्र आव्हाड हे नाव जरी असलं तरी राजू अण्णा तो पण म्हणून तुम्ही नाव तिकडे. एमर्जन्सी. हो हो. तर ही ओळख कशी निर्माण झाली सर? एनी टाइम आपण 24 तास चौकन्ना आहे. अण्णा म्हणून 24 तास चौकन्ना आहे. ओ वा वा. सर, कशामुळे हे घडलं? म्हणजे लोक तर आहेत तुमच्या मागे, पण एक सुरुवात कशी झाली या प्रवासाला? आणि नाही बघा, पहिल्यापासून मला त्या समाजकारणाची जास्त आवड, आणि समाजकारणातून ज्या समाजाला उपयोगी गोष्टी आहेत त्या मला जास्त करायला आवडतात, आणि मग त्याच्यातून मग मी पक्षात वाहत गेलो. अदरवाईज मी समाजसेवाच पहिली, माझा हा पहिला ध्येय होतं की जसं बाळासाहेबांचं होतं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच्यापेक्षा समाजकारण 100% केलेलं आहे. खरी राजकारण अजून मला जमलं नाही, आणि ज्या दिवशी जमेल त्या दिवशी आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी असू. सर, बिईंग ॲज अ पत्रकार, मला तरी असं वाटतं की राजकारण हे खूप मोठं गजकरण आहे, आणि कळत नकळत समाजकारण करणारी राजकारणात येतात. तर आता इथून पुढे जर तुम्ही या निवडणुकींच्या रणांगणात तुम्ही एक उमेदवार म्हणून आहात, तर मग आत्ता सुरू असलेलं राजकारण आणि भविष्यात जोडलं जाणारं, आत्ता सुरू असलेलं समाजकारण आणि भविष्यात जोडलं जाणारं राजकारण, याला तुम्ही कसं बॅलन्स? समाजकारणात मी राजकारण नाही येणार कधीच. अच्छा. कधीच नाही येणार माझ्याकडून. समाजकारण हे समाजकारणाच्याच ठिकाणी ठेवणार. हे तिथं एकच गोष्ट असते की तुम्हाला कुणाचं बर्डन नसतं समाजकारण करताना, आणि राजकारणात दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्यामुळे समाजकारणावर जास्त फोकस केला तर आपल्याला कोणी बोट दाखवू शकत नाही. सर, तुम्ही समाजकारणाबद्दल बोलताय, आता त्याला जोडून एक प्रश्न विचारते. इथून मागच्या कामांचा जर तुम्ही थोडा रोडमॅप आम्हाला सांगितलात तर बरं वाटेल. आमच्याकडं बघा, थोडंसं म्हणजे मध्यमवर्गीय लोक आहे, कामधंदे करणारे लोक आहेत, प्रत्येकाचा वेळ वगैरे सगळं बघावं लागतं, आणि आजारपण, भांडणतंटे, पोलीस स्टेशन, कुणाची कसली अडचण, वैयक्तिक घरगुती भांडण, कुठल्याही भांडणात शक्यतो माझ्याकडे आल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत न जाऊन देणं हाच माझा हेतू असतो, आणि जागेवर मिटवणे हाच हेतू असतो. म्हणजे एकंदरीत तंटामुक्ती. म्हणजे जेवढं काही जमेल तेवढं माझ्या हातात असतं, तेवढं मी तिथल्या तिथं मिटवायचा प्रयत्न करतो. सर, एक अनुभव तुम्ही शेअर कराल की जिथे बोलतात ना आजही समाजकारणात तो भेडसावतो, असा एक अनुभव जिथे खरंच वाटलं की अरे आपण नसतो तर गोष्ट निसटली असते, असा एक अनुभव तुम्ही शेअर करू शकाल? काही गोष्टी अशा आहेत की आपण एकदम एखादा पेशंट आहे, त्याला इन्स्टंट आपण ज्यावेळी एखाद्या ठिकाणी वेळेत त्याचा इलाज करतो ना, त्यावेळी त्याचा जो जीव वाचतो तो सगळ्यात मोठा आहे. अशा काही भरपूर गोष्टी आहेत, पण ते मला सांगायचे नाही. अच्छा, त्या पलीकडे जाऊन काही अनुभव शेअर करू शकता? भरपूर अनुभव आहेत. घरातली भांडणं आहेत, कधी कधी मला पुण्यापर्यंत, कधी कधी म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी असे भांडणं मिटवायला इथून काही लोक घेऊन जावं लागायचं. म्हणजे अशा बऱ्याच पुण्यापर्यंत काही मॅटर मी जाऊन सॉल्व्ह केले, घरगुती भांडणं. आज ते फार चांगल्या गुण्यागोविंदांना असतात, ते माझ्या वॉर्डातले नसले तरी ते मुंबईचे होते, पण माझे मित्र होते. अशा भरपूर घरगुती भांडण, पोलीस स्टेशनचे भांडणं, अशा जागेवर मिटवायचा आपण प्रयत्न करतो. मग आता राजकारणात ही जी भांडणं होत आहेत ती कशी मिटवणार? त्याला आता समाजकारणाला थोडीशी राजकारणाची जोड येईल. म्हणजे काही गोष्टी समाजकारणाने होतील, काही गोष्टी राजकारणात होतील. पण मग कोणाला भविष्यात प्रिफरन्स असेल, राजकारणाला की समाजकारणाला? सर, थोडं म्हणजे मी ऐकून आहे आपण परिवहन विभागात होता, तर त्यावेळी जी कार्यक्रम झाली होती, सगळ्यात गोष्ट मला जी भावली होती की हा जो पाम बीच रोड आहे तिथे तुम्ही एक कार ठेवली होती. अनेकांनी ती कार बघितली असेल, पाम बीचच्या रोडवरती ती तुटलेली कार ठेवली होती, आणि मला ॲक्सिडेंटल ते सोशल अवेअरनेससाठी माझे खूप चांगले मित्र आहेत, प्रवीणजी म्हात्रे, आजचे जिल्हा प्रमुख आहेत ऐरोली मतदारसंघाचे, त्यांची आणि आमची ती संकल्पना होती. त्या संकल्पनेतून पालिकेशी सर्व कार्य म्हणजे कायदेशीर बाबी करून ते आम्ही त्या ठिकाणी, कारण त्याच स्पॉटला खूप आपण जर चेक केलं या 10 वर्षात 15 वर्षात पाम बीच झाल्यापासून, तर त्याच स्पॉटला भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि तिथेच खूप लोकांचे प्राण गेलेले आहेत.
त्या आपण जी सोशल अवेअरनेससाठी ती जी गाडी ठेवली त्याच्यामुळं माझ्या मते तरी लोकांना थोडंसं तिथं आल्यानंतर थोडंसं स्पीड कमी होतो. स्पीड आणि ती गाडी बघितलं मी अनेकदा किती वेळा अरे हा गाडी म्हणजे ते खूप भेडसावतं की अरे असे अपघात होऊ शकतात. ते CSR फंडमधून आपण घेतलेली होती गाडी. ओके. आमचे मित्र आहेत जितेश नायर म्हणून कॉन्सेर्टो कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या आणि महानगरपालिकेच्या CSR फंड जो असतो त्याच्यातून ती आपण संकल्प साकार केलेली. पण सर सॉरी आता ती गाडी तिथे दिसत नाहीये. हा ते काही तांत्रिक अडचणी सर हेच तुम्ही राजकारण आहे त्याच्यामध्ये. अच्छा. ते नावं कोणाला बघवली नसतील त्या ठिकाणी. आमची जी नावं होती आमच्या संकल्पना होत्या त्यामुळे ते उचललं गेलं असेल. सर मला मी जेव्हा तुमच्या कार्याबद्दल थोडा अभ्यास केला तर अनेक टेक्निकल गोष्टींमध्ये तुम्ही खूप पुढाकाराने काम केले. जसं बसेस आहेत तर त्यांचे वॉशिंग सेंटर असतील किंवा त्याच्याबद्दल तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगाल. बघा इथले जे प्रस्थापित आहेत त्यांनी ह्या ज्या 30 बसेस आम्ही परिवहनमध्ये आणल्या होत्या इलेक्ट्रिक बसेस त्यांना पूर्णपणे त्यांचा विरोध होता आणि त्यासाठी त्यांनी ऐन केन प्रकारे हा प्रोजेक्ट फेटाळून लावला होता. त्यासाठी त्यावेळचे खासदार आपले सर्वांचे लाडके खासदार राजनजी विचारे साहेब आणि त्यावेळी अनंत गीते म्हणून आपले मंत्री होते या विभागाचे. आम्ही खूप वेळा प्रयत्न करून दिल्लीला आम्ही स्वखर्चाने जाऊन त्या ठिकाणी हे खासदार साहेबांच्या डोक्यात विषय घालून त्या बस आम्ही मंजूर करून घेतल्या होत्या. त्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले त्या बससाठी. आणि जो तुर्बेश डेपोला आम्ही जो वॉशिंग मशीन आणली बसची ते एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून आणली होती. त्यावेळी सर्व एकत्र होते. सर बोनकोडे किंवा नवी मुंबईचा जरी विचार केला तरी खूप अपग्रेड सिटी आहे. बऱ्यापैकी उच्च शिक्षित लोक इथे राहतात. पण त्याहून पलीकडे जाऊन धर्माला सांभाळण्याचं काम. बोनकोडेत तुम्ही गेले का? हो मी फिरले तिथे. उद्या जाऊन फिरा आणि मग मला माझी बाईट घ्या. सर म्हणजे बोनकोडे मी जितकं ओळखते तेवढं जिथे सेफ्टीचा मुद्दा आला किंवा जिथे सुशोभीकरणाच्या गोष्टी आल्या अजूनही तिथला जो गावातला भाग आहे तिथे अजूनही बऱ्यापैकी गोष्टी सुविधा कमी आहेत तिथे. खूप सुविधा कमी आहेत. माझी ते सर्वांना विनंती आहे की आपलं जिथे आपण राहतो ते अतिशय स्वच्छ असावं. आपल्या नागरी सुविधा असाव्यात तिथे. भरपूर गाव म्हणून गावच आहे ते. म्हणजे बाकी सुधारणा जास्त नाही. सर जिथे सुधारणा होण्याच्या या गोष्टी चालल्यात तर मीही नाव घेत नाही श्रोते सुज्ञ आहेत त्यांचं ते होम ग्राउंड आहे सर. तर तिथे विकास नाही झाला असं म्हणायचं आहे तुम्हाला? विकास आता तुम्हाला माहिती आहे विकास काय आहे. रोड हरवलाय. रोड होणे म्हणजे विकास नाही. शौचालय बांधणं म्हणजे विकास नाही. सर्वांना रोजगार मिळणं हा विकास. सर्वांच्या पोटाला 2 वेळचं चांगलं अन्न मिळणं हा विकास आहे माझ्या मते तरी. आणि अजून विकासाची बरीच आहेत पण आपण स्वतः तिथे जाऊन एकदा मला वाटतंय त्या ठिकाणी जावं आणि आपण पूर्ण त्या गावाला भेट द्यावी. खरणे बोनकोडे या ठिकाणी. सर पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे बोनकोडे किंवा तुमचा प्रभाग 13 म्हटलं की सगळ्यात जास्त काय त्रासदायक आहे की मी म्हणजे हे आत्तापर्यंत झालं नाही आणि हेच मला करायचं याबद्दल म्हणजे जी सगळ्यात जास्त भेडसावते गोष्ट? माझ्याकडे एक नाला आहे मोठा. त्यामुळे खूप प्रकारचे मच्छराचे प्रादुर्भाव तिथे होतो. तो नाला कशाही प्रकारे त्याला सुशोभीकरण करणे त्याला बंद करणे त्याच्यावर माझं 2015चं एक ती टॅगलाईन होती की नाला बंद करून त्याच्यावर पार्किंगची सुविधा. आजची पार्किंगची सुविधा खूप आमच्याकडं फार बेकार आहे. तर त्याच्यावर एक सुसज्ज असं एक मार्केट उभारणे पार्किंग उभारणे आणि बाजूने एक वॉकिंग ट्रॅक बनवणे हे माझं स्वप्न आहे त्याच्यातलं. आणि रात्री जो प्रदूषण या MIDCतून खूप कधी जो धूर सुटतो. सर ते सॉरी आरडवते पण तिथल्या नागरिकांना असं वाटतं की थंडी पडली आहे. नाही तुम्ही रात्री जर एखाद्या वेळी ज्यावेळी ते फोक सोडतात ना ज्यावेळी ते त्रास होतो त्यावेळी तो खूप त्रासदायक आहे. हो ते आम्ही सोचतो वर्षातून
4-5 वेळा तो प्रकार घडतो. सर तर ते MIDCच्या केमिकल हा, ते अजून त्याचं छेडा लागलं. त्याच्यासाठी तर मला खूप प्रयत्न करायचे की बाबा ते बंद झालं पाहिजे. सर त्याबद्दल थोडं सांगाल, कारण की उत्सुकता आहे. हळूहळू जर पर्यावरण घात करत असेल तर तुम्ही किती विकास केला तरी तो दिसणार नाही. फायद्याचं नाही. तर ते का होतंय आणि भविष्यात त्याच्यावर आपण काय करू शकतो? नाही, ते बंदच करावं लागेल ना. भविष्यात त्याच्यावर काय करू शकत नाही, ते बंदच करणे आहे. अच्छा. म्हणजे असं जर आज तुमच्याकडे एवढे पब्लिक आहे, त्या एका कंपनीमुळे जर लाखो लोकांना जर त्रास होत असेल तर ते बंदच झालं पाहिजे. जर डाऊ केमिकल सारख्या कंपन्या बंद होतात आळंदीत, तर हे बंदच झालं पाहिजे. त्याच्यावर ऑप्शन नाही, तर ऑप्शन लोकांच्या आरोग्याशी घातक कुठलीही गोष्ट होऊ नये. नाही, खरी गोष्ट आहे. सर हे झालं पर्यावरणाचं. बोनकोडे हा असा भाग आहे ना सर, किंवा किंबहुना नवी मुंबई, जिथे आता रिडेव्हलपमेंट हा खूप मोठा मुद्दा आहे. बोनकोड्यात रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही. नाही होऊ शकत, नाही, पण ते अनेकांचं गावठाण एरिया आहे. हम्म, गावठाणमध्ये तुम्ही आमचा एरिया जो सिडको निर्मित आहे, त्या सिडको निर्मित जो एरिया आहे त्याच्यावर रिडेव्हलपमेंट 30 वर्षाने तो कायदाच आहे. 30 वर्ष किंवा त्याच्या अगोदर तुमचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन ते रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतं. आणि ते रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांना चांगल्यात चांगले घरं मिळावी, चांगल्या सुविधा मिळाव्या, हीच माझी शेवटपर्यंत प्रयत्न राहील. सर रिडेव्हलपमेंट तुम्ही म्हणालात की गावठांमध्ये शक्य नाही, पण प्रभागातल्या बऱ्यापैकी भागात आहे. आता रिडेव्हलपमेंट हा असा विषय है ना सर कि आने के लिए मतलब बहुत लोगों के लिए वो मतलब पैसे का खेल आहे सर, की आपल्याच लोकांना मिळणार, बिल्डरलांना मिळणार, आणि तिथे मग खूप मागे गोष्टी होतात. तर या गोष्टीला तुम्ही कसं हाताळाल, की आम्ही असंच विचार करायचं की ठीक आहे तुमच्याकडे रिडेव्हलपमेंट उद्या दिलं तर तुम्ही असं काही प्रकार कराल किंवा काय? सर्वसामान्य जनता आहे सर, स्वप्नातलं घर हे त्यांच्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग असतो. बघा, आम्ही आज जे राहतो, माझा एरिया आहे 180 स्क्वेअर फूटचा, आणि काही एरिया आहे 250 स्क्वेअर फूटचा. तर तरी पण आम्ही राहतो. पण आम्हाला आमच्या लोकांना चांगलं स्पेशियस आणि सुसज्ज असं घर मिळावं, हे माझं स्वप्न आहे. मग त्याच्यासाठी कुणाशी लढाईची वेळ आली तरी आम्ही लढा देत राहू. सर या निवडणुकांच्या अनुषंगाने आता मतदारांकडून काय एक रिस्पॉन्स आहे तुम्हाला? कारण की म्हणजे ऑल आयज ऑन बोनकोडे असं मला म्हणावं लागेल, कारण की तिथे थोडं वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. तर त्या वर्चस्वाला अगदी तुम्ही माझं घर आहे आणि मी त्या घराचा कर्ता आहे, आणि त्या माझ्या घरात जर 100 लोक असतील आणि माझ्या विरुद्ध जर कोणी जायला लागलं तर मला पण वाईट वाटणार आहे. त्यामुळं साहजिक आहे की त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे, तर त्यांना वाईट वाटणंच आहे. मग त्यासाठी ते काही प्रयत्न करू शकतात, मग त्याला आपण सामोरं जाणं आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही बोलण्याचे शब्द नाही. त्यांच्या घराणेशाहीवर येऊयात आता. ओके, तिकडे ठेवायला पाहिजे. सर तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या विरोधात बोलणार नाही, पण आता आज ते तुमचे विरोधक आहेत. तर तुमचा हा जो लढा आहे तो व्यक्तिविरोधात आहे की व्यवस्थेविरोधात आहे सर? दोन्हींच्या विरोधात आहे. व्यक्ती म्हटलं तर माझ्या समोर जे कॅन्डिडेट दिलेले आहेत ते घराणेशाहीतलेच कॅन्डिडेट आहेत. प्रत्येक ठिकाणी नाईकच आहेत. चारी म्हणजे ज्या वॉर्डात पाहिलं तर तुम्ही नाईकच दिसतील तुम्हाला, दुसरं कोणाचं नाही. त्यांचे कोणी पुतणे आहे, कोणी सून आहे, कोणी नात आहे. मग बाकीचे लोक कार्यकर्ते नाहीत का? मला हा माझा प्रश्न आहे. घराणेशाही भाजप बोलतं काय की घराणेशाही आम्ही करणार नाही. मग अशा ह्या भाजपमध्ये घराणेशाही काय का होते? दुसरी गोष्ट, सागरजी नाईक जे आहेत ते कधी आजपर्यंत त्या प्रभागात त्यांनी तोंड पण नाही दाखवलेलं. मग असा माणूस आपल्या प्रभागात का लादला गेला? मला तेच साहेबांना प्रश्न आहे माझा, की जर ज्यांचा चेहराच कधी पाहिला नाही लोकांनी, तो चेहरा तुम्ही दिला, तुम्ही काम दाखवा, काम करायला लावा आणि मग तिकीट द्या. घराणेशाही संपुष्टात आलीच पाहिजे. माझ्या मुलाला मी सांगतो की तू राजकारणात यायचं नाही, तू तुझा धंदा बघायचा. मी आजही तो फक्त आणि फक्त कोणी सांगतंय म्हणून तिथं येतोय मुलगा. तर माझ्या
सगळ्यांनाच विनंती आहे की कमीत कमी आपण स्वतः राजकारण करतोय, घरदार सोडून मी गेली 20-25 वर्षे वेळ नाही जायची घरात, घरच्यांना वेळ देत नाही. तर माझ्या मुलाकडून ते होऊ नये. माझ्या मुलाने समाजसेवाच करावी फक्त आणि नाही समाजसेवा केली तरी आपला धंदा सांभाळावा. बाकी भरपूर लोकांना चान्स द्यावा. म्हणजे मी ह्यावेळी निवडून येईल नाही येऊन, पण दुसऱ्यांना पण चान्स मिळावा ही माझी अपेक्षा आहे पुढे. सर म्हणजे मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची. तुम्ही म्हणालात नॉट रिचेबल शेट. तर जर ती लोक शेट आहेत तर मला तुमच्या घराचं कौटुंबिक पार्श्वभूमी, आई बाबा काय करतात, तुम्ही नवी मुंबईत कसे कधी? बघा, मी अहिल्यानगर येथे माझं गाव आहे. अहिल्यानगर. हो हो. आणि माझे आईवडील शेती करतात. साधं कुटुंब आहे आमचं, एकत्र कुटुंब आहे. आम्ही तिघे भाऊ आणि आमचे सर्व कुटुंब एकत्र राहतो आम्ही. छोटे छोटे आमचे बिझनेस आहेत. माझे मोठे भाऊ एक बेस्टमध्ये एक वाहक या पदावर आहेत. आणि आम्ही सुखी कुटुंब आहे आमचं. सर्व आम्ही एकत्र, अजूनही आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. सर आता आपण खूप अनुभवी आणि वयानेही फार मोठे आहात. आपले आई बाबा आता थोडे वृद्धा वयात नाही, असतील, तर त्यांना कल्पना आहे तुम्ही या सगळ्या, ते इथे आहेत की आले कसं? आता आजच आले. अच्छा अच्छा. त्यांना खूप आवड आहे. म्हणजे आपल्या मुलांचं चांगलं म्हणजे जे होतंय त्यांना खूप अभिमान आहे आमचा. आता तुम्ही त्यांच्याशी बोललात, काही आशीर्वाद त्यांनी कशा शब्दात दिले? नाही, अजून मी भेटलोच नाही त्यांना. अच्छा. हां, ते आता गावावरून निघाले, आम्ही इकडे आलो. अच्छा अच्छा. म्हणजे आता ते पोचतील त्यावेळी आमची भेट होईल. वा, म्हणजे राजकारणातला व्यक्ती आणि समाजकारणातला व्यक्ती हा घरी किती कमी वेळ देतो हे सगळ्यांनी जरा याच्यात नोट करा, कारण की आपली फॅमिली आपल्यासाठी खूप गरजेची आहे. घरी पण वेळ द्यावा. वेळ द्या. सर याबद्दल तक्रारी होतात घरी की वेळ देत नाही? खूप खूप. हो ना, म्हणजे कार्यकर्ता किंवा नेता हा छोटा असो मोठा असो, घरच्यांच्या तक्रारी या बाबतीत आहेत. सांभाळून घेतात. हां, ही महत्त्वाची गोष्ट. घरच्यांना वेळ देता येत नाही, जेवढा वेळ देता येईल त्याच्यात समाधान मानतात. सर तुम्ही घराणेशाहीचा उल्लेख केला आणि मला तरी वाटतं फक्त बोनकोडे हा विषय नाही, आज महाराष्ट्रात घराणेशाही ही प्रखरशाने चालते. अगदी मी घराणेशाही करणार नाही म्हणणारे सुद्धा आज घराणेशाहीमध्ये. हो. तर मग अशा वेळी तुम्ही तुमच्या या वॉर्डकडे कसं बघता? बघा, भाजपचा एक स्लोगन होतं, घराणेशाही संपवायची. पण आता भाजपमध्येच घराणेशाही येत चालली आहे. आज माझ्या प्रभागामध्ये 13 अ, ब, क, ड मध्ये तीन जे पार्ट आहेत वॉर्ड, त्याच्यामध्ये नाईकच आहेत. त्यांचा पुतण्या आहे सागरजी नाईक, त्यांची सुनबाई आहे वैष्णवीजी नाईक, आणि त्यांची नात आहे माझ्या मते जी लीलाधर नाईक साहेबांची मुलगी आहे. म्हणजे हे घराणेशाहीच आहे. आणि चौथं पण तिकीट त्यांना त्यांच्याच घरात द्यायचं होतं, त्यांच्याच नातवाला द्यायचं होतं साहेबांना. मग ते मुनावरजी पटेल कशामुळं आले तिथं, का आले, ते तुम्ही त्यांना एक पर्सनल जाऊन विचारावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. सर ॲक्च्युली हा पॉडकास्ट झाल्यानंतर मला बोनकोड्यात फिरावं लागेल असं वाटतंय. मला वाटतं तुम्ही फिरावं. पण सर काय आहे बोनकोड्यात इतकं की सगळ्यांना तिथे उमेदवारीची तिकीटं हवी आहेत असं? व्हॉट इज देअर इन? नाही बघा, नाईक साहेबांचा तो बालेकिल्ला आहे. नाईक साहेबांचं तिथं वास्तव्य आहे. मग सगळ्यांना वाटतं की नाईक साहेबांच्या जीवावर मी निवडून येईल. तसं कर्तृत्व कोणाचंच मी म्हणत नाही आहे की नाही आहे, पण प्रत्येकाला ते नाईक साहेबांचं वलय आहे की बोलतो नाईक साहेबांच्या जीवावर मी निवडून येणार. आजपर्यंत मी पाहिल्यापैकी नाईक साहेब प्रचार केला नाईक साहेबांनी भरपूर वेळा, ते स्वतः असताना, पण कधी चालत फिरले नाही. काल माझ्या मते त्यांची जी रॅली झाली ती चालत म्हणजे एक जे वलय असतं ना, वलय ते नाईक साहेबांचं वलय आहे. आणि नाईक साहेबांच्या जीवावर आपण निवडून येऊ हे सगळ्यांना वाटतं, म्हणून तिथं तिकिटाची मारामारी. बोनकोडे या गावाविषयी जर विचारता तुम्ही तर बघा, प्रत्येकाला एक अपेक्षा असतं की माझं घर चालवावं, पण त्या ठिकाणची नाईक साहेबांच्या तो बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला 2 फुटाचे ह्या बिल्डिंगपासून त्या बिल्डिंगपर्यंत जाण्यासाठी 2 फुटाचे रोड आहेत. आणि समजा जर कोणाला काहीही दुखापत झाली, काही झालं, तर आजच्या डेटला ॲम्ब्युलन्स तुम्हाला 2 किलोमीटर लांब उभी करावं लागते.
आणि आतमध्ये जाऊन ते पेशंटला घेऊन यावं लागतं. पण हे भविष्य सुधारता येईल सर? ते तेथील जनतेच्या हातात आहे. अच्छा, म्हणजे परिवर्तन घडल्याशिवाय हे परिवर्तन व्हावं, सगळ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. कारण आपण शहरात काय येतो, गावी सुविधा नसतात. गावी तुमच्याजवळ हॉस्पिटल नसतं, तुमच्याजवळ पोलीस स्टेशन नसतं, तुमच्याजवळ म्हणजे आजही काही भरपूर गावात नळाचं पाणी नाही, विहिरीचं पाणी आहे. इथं सगळ्या सुविधा मिळाव्या म्हणून आपण काय येतो, इथे येतो. इथं आल्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या सुविधा असाव्यात, अन्न, वस्त्र, निवारा हे प्रॉपर असावं. अशा ठिकाणी म्हणजे आता काही बघा, खूप लोकांची परिस्थिती नसते चांगल्या ठिकाणी राहायची, म्हणजे ते लोक अशा ठिकाणी येऊन राहतात. तर त्याविषयी मी लोकांना आवाहन करेन की आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायला पाहिजे. सर, काय या मतदारांना आता एवढं म्हणजे खूप स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत, तुम्ही म्हणालात वर्चस्व आहे त्यांचं, काय एक मतदारांना आव्हान असेल तुमचं या मी निवडणुकीत? मतदारांना एकच आवाहन करेल की राजेंद्र आव्हाड हा खूप छोटा माणूस आहे. तुम्ही मला आपल्या एक आशीर्वाद म्हणून एक मत मला जरूर द्यावं, ही माझी नम्र विनंती राहील. सर, जर हे नागरिकांचं एक एक मत मिळालं, हा आशीर्वाद मिळाला, तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठे बदल काय पाहायला मिळतील बोनखोड्यात? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माझा बोनकोडे हा माझा फक्त प्रभागात येतो. तिथला नगरसेवक मी नसणार. मी माझ्या सेक्टर 9, 10, 12D या ठिकाणचा मी नगरसेवक, म्हणजे तिथले लोक, आणि मग बोनकोडे हा माझा पार्ट आहे. पण मी माझ्या प्रभागात जे रिडेव्हलपमेंट आता जे होणार आहे, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांना कशा प्रकारे चांगल्या सुविधा मिळतील, आणि रिडेव्हलपमेंट नंतर तर सगळ्या चांगल्याच सुविधा मिळणार आहे. लोकांनी मस्त राहावं एवढीच माझी विनंती. सर, या सगळ्यामधून म्हणजे मी एक महिला असल्यामुळे मी दरवेळी प्रत्येक व्यक्तीला मी महिला सुरक्षेचा प्रश्न विचारत असते. बोनकोडे किंवा हा भाग मला असं वाटतं गुन्हेगारीमध्ये अव्वल आहे. मी मागेही माझ्या चॅनलवरती समुद्रबारची एक व्हिडिओ टाकली होती आणि सर्रास सर त्या सगळ्या भागामध्ये संपूर्ण मी फक्त बोनकोडे टार्गेट नाही करत आहे किंवा कोपरखिरणे, अनायसे सगळ्या भागामध्ये हे प्रकार प्रचंड वाढलेले आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे सर, तर तो कसा हाताळला जाईल येणाऱ्या काळामध्ये? महिला सुरक्षेसाठी बघा, आता आपल्याकडं जी फोर्स यंत्रणा आहे, ती यंत्रणा खूप कमी पडते. कारण 1 लाखामागे 50, माझ्या मते 5,000 पोलीस असतील असं माझ्या मते मला वाटतं. तर ते तिथपर्यंत पोहोचू नये, तर सरकारने आता हा तर महाराष्ट्र शासनाचा प्रश्न की ह्या सुविधा वाढवाव्यात. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे, जे महानगरपालिकेने CCTV कॅमेरे बसवावेत. आणि हे जे चेन स्नॅकिंग वगैरे जे होतं, म्हणजे चेन चोरी, गळ्यातले दागिने, त्याच्यावर एक फिरतं पथक पूर्ण एरियामध्ये फिरत राहिलं पाहिजे. जे की डिटेक्शन ब्रँचवाले फिरतात, की असं की जे हे काम करतात, कृत्य करतात, त्यांच्यावर वचक पाहिजे. आणि मध्ये आमच्याकडे औदुंबर पाटील साहेब म्हणून सिनियर PI आले होते, त्यांनी खूप वचक बसवलं. आणि सर्वात जास्त नवी मुंबईत जी समस्या आहे ती ड्रग्स माफियांची. हो सर, खूप आहे ती. पालक रडतात, मुलगा वायाला जातो, समोर दिसतंय, काही करू शकत नाही. त्याच्यावर ह्या नवी मुंबईतल्या सर्व जे आहेत, म्हणजे चालक नवी मुंबईचे, त्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे जे ड्रग्सचं प्रमाण आहे, जे गुन्हेगार आहेत, त्यांना जाच देऊन हे कमीत कमी प्रमाण करावं, ही माझी विनंती. सर, तुम्ही चालकांवरती म्हणालात, इथे पोलीसही मला वाटतं या सगळ्या माळेमध्ये कुठे ना कुठेतरी सहभागी आहेत. म्हणजे यंत्रणा ढिसाळ झालेली पकडला जात नाही तोपर्यंत चोर नाही होत. ती एक गोष्ट. हां, समजा पोलीस करतायत, तर पोलिसांविरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे, पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे. सापडत नाहीत ना सर ते. हां, ते सगळं साटलोट सुरू आहे ना सर. मग त्याच्यावर हा सगळ्यात मोठा, काही ठिकाणी तर काही घरं बर्बाद झालेली आहेत ह्या ड्रग्सच्या नशेमध्ये. त्यावर माझं एक विनंती आहे, की मी पुन्हा एक विनंती करतो, ड्रग्स माफियावर कंट्रोल झाला पाहिजे. सर, ड्रग्सचा मुद्दा जर एवढा गंभीर नाही आणि खरंच गंभीर आहे, तो कसं थांबवता येईल सर याला? हे शक्य आहे इतकं सोपं? बघा, मी 13 प्रभाग जो आहे तिथला एक नगरसेवक म्हणून निवडून येईल.
मी अशा बाळगतो. आणि त्या 13 प्रभागातील ज्या ज्या समस्या आहेत त्या निवळण्याचा मी प्रयत्न करणार. कसोशी आरोग्य असो, कुठल्याही प्रकारचं काही असो, ते मी कसोशीने त्याचा निवारा करण्याचा प्रयत्न करेन. कारण माझ्या घरात 24 तास लोक दरवाजा ठोकून माझ्या घरात येऊ शकतात. मी नॉट रिचेबल सेट नाही आहे. नॉट रिचेबल सेट नाही आहे. मी एमर्जन्सी अन्न आहे. त्यामुळे मी माझ्या मतदारांना आवाहन करतो, कुठल्याही प्रकारची 13 प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करतो, कुठल्याही प्रकारची कधी कशीही कुठलीही अडचण असो, तुम्ही माझा दरवाजा ठोका, मी तुमच्यासाठी 24 तास उभं राहील. सर, या सगळ्या बोलण्यातून म्हणजे मीही आता बातम्यांमधून वगैरे ॲक्टिव्ह असते, अनेक गोष्टी मला कळतात. सध्या नाईक शिंदे असा वाद सुरू असताना तुमची मशाल कशी पेटेल असं वाटतं सर? आपली मशाल पेटलेलीच आहे. मशाल पूर्णपणे पेटलेली आहे. त्यामुळं ते आजूबाजूला ती धग लागलेली आहे आणि ते त्या धगीत मला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करू शकतो. सर, मग भीती वाटते या सगळ्याची? म्हणजे कधी सर मी भीती ठेवू का? नाही, मी कधी आयुष्यात कारण की हा पॉडकास्ट मी करते. मी कोणाचा काम केल्यानंतर चहा पण पित नाही. एखाद्याचं समाजसेवा केल्यानंतर चल रे बाबा इकडे चहा पिऊ, मी ते काम केल्यानंतर दुसऱ्या रस्त्याने निघून जातो. त्यामुळे मला कोणाची भीती नाही, मला कोण टोचून पण बोलू शकत. सर, घरच्यांचा कसा पाठिंबा असतो? कारण की मी का असं विचारते, कारण की बाहेर खूप आत्ता तरी राजकारणाला एक वेगळंच स्वरूप आलेलं मी बघते. तर मग घरच्यांचा यामागे कसा पाठिंबा? घरच्यांचा पूर्णपणे मला पाठिंबा आहे. त्यांना माहिती आहे की मला समाजकारण आवडतंच आवडतं. राजकारणात तर म्हणजे राजकारणात मी नव्हतो, मी सपोर्टर होतो सर्वांचा. कुणाच्या मागे उभे राहणे हेच होतं माझं काम. कारण काम आणि समाजकारण ह्या दोनच गोष्टी माझ्याकडे होत्या. पण जसं जसं त्या पक्षाच्या कामात आलो आणि तेव्हापासून समाजकारणात मग घरी फार वेळ कमी मिळतो. त्याच्यातून मला घरचे सांभाळून घेतात, हेच माझं अहोभाग्य आहे. सर, राजकारणही करायचं आहे, समाजकारणही करायचं आहे आणि कुठेतरी पक्षही टिकवायचा आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आता तुम्हाला जरा उभारी आली आहे, कारण की 2 ठाकरे एकत्र आलेत. तर वरतून काही खास आदेश आहेत या निवडणुकांसाठी? काही सूचना आहेत? तेच आहे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. दोघांचा मिलाप झाला की पक्षही उभारीला येतो. 2 ठाकरे जेव्हा एकत्र आले तेव्हा काय भावना होती? मराठी अस्मिता चांगली जागी झाली पुन्हा एकदा. आणि या एकत्र यावी सगळ्यांची भावना होती. मग आता या निवडणुकांच्या अनुषंगाने काही रणनीती तुम्ही आखली? नाही, एकच आहे की आपला प्रचार सरळ मार्गाने करत राहणे, प्रचारातून लोकांना आवाहन करणे, घरोघरी जाणे, यातून लोकांना एक आवाहन करणे की बाबा तुम्हाला ठरवायचं आहे कोणाला निवडून द्यायचं ते. नॉट रिचेबल सेट की एमर्जन्सी अन्न. वा, खरं तर हे आता मतदारांच्या हातामध्ये आहे सर. अगदी शेवटाला येते. माझ्या एक विचार या चॅनलच्या माध्यमातून विचार घडवण्याचं काम मी करत असते. आणि तुम्हाला पॉडकास्टला बोलवण्याचं कारण हे होतं, कारण की कुठेतरी एक स्ट्रॉंग अपोजिशन आहे. तुम्ही एका वेगळ्या पक्षातून त्या पद्धतीचं नेतृत्व करताय आणि माघार घेतली नाही. या एका मुद्द्यावरती मला असं वाटलं की काही छान चर्चा होऊ शकते, काही विचार घडू शकतात म्हणून. तर जाता जाता माझ्या एक विचारच्या प्रेक्षकांना एक काय छोटासा विचार देऊन जाल सर? मी विचारच्या प्रेक्षकांना एवढं सांगतो की हे ज्या तुम्ही सत्य मांडतायत ते सत्य असंच मांडत राहू. तुम्हाला परमेश्वर शुभेच्छा देवो, बुद्धी देवो आणि सर्व प्रेक्षकांनी या चॅनेलला सबस्क्राईब करून फार मोठ्या स्तरापर्यंत न्यावं. खूप खूप धन्यवाद सर. आणि निवडणुकांच्या अनुषंगाने हा पॉडकास्ट होतोय, तर पुन्हा एकदा तुमच्या मतदारांना तुम्ही काय सांगाल? मी मतदारांना एवढंच बोलेल की तुमचा आशीर्वाद मला जो द्यायचा तो मतदानाच्या रूपाने द्या. सर, तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात. अनेक पडद्याच्या मागे घडणाऱ्या गोष्टी, राजकारण तुम्ही अगदी सोप्या आणि छान शब्दांमध्ये आम्हाला सांगितलं. त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि हा वेळ दिला यासाठी धन्यवाद.